जशास तसे आजीबाबांना फसवणाऱ्या स्वतःच्याच आईवडिलांना मुलांनी असं काही वठणीवर आणलं की आजीचं पिठलं भाकरी आणि नातवाची अनोखी कथा नक्की बघा. रामभाऊ तात्या 70 वर्षांचे होते आणि वयोमानानुसार त्यांच्या कायमच तब्येतीच्या कुरबुरी असायच्या. कायमच त्यांची डॉक्टरची वारी चालू असायची आणि त्यामुळे त्यांची सुनबाई निकिता कायमच त्यांचा रागराग करायची आणि ती आपल्या नवऱ्याला कायमच म्हणायची की केदार बाबा कायमच आजारी पडतात. मला तर आता कंटाळा आला त्यांच्या आजारपणाचा. किती दिवस अशी त्यांची दुखणी काढत बसायची. त्यावर निकिताचा मुलगा मयांक म्हणायचा, आई बाबा मी शिकून खूप मोठा होणार आणि डॉक्टर बनणार आणि मग बाबांची काळजी घेणार. त्यावर निकिता म्हणायची, तू डॉक्टर नक्की होणार आहेस बाळा, पण फक्त बाबांची काळजी घेण्यासाठी नाही तर स्वतःचं करिअर घडवण्यासाठी. पण मयांकला मात्र आजीबाबांचा खूपच लळा होता. तो आईबाबांपेक्षा त्याच्या आजी आजोबांजवळ जास्त असायचा. रखमाबाईंचा आणि रामभाऊ तात्यांचा एकुलता एक हा नातू होता. मयांक लहानपणापासूनच शाळेमध्ये हुशार असल्यामुळे त्याचं स्वप्न होतं डॉक्टर बनण्याचं आणि त्याची आजी सतत म्हणायची, मयांक बाळा तू डॉक्टर झाल्यावरती तुझ्या आजोबांना बरं कर. मयांक देखील हो म्हणायचा. आता खेळणारा मयांक हा खूप मोठा झाला होता. 12वीचं शिक्षण झाल्यानंतर मयांक हा रशियाला डॉक्टर होण्यासाठी जाणार होता. आजी आजोबा मात्र खूप रडत होती. आमचा मयांक आम्हाला सोडून जाणार. मात्र मयांकचे स्वप्न असल्यामुळे त्यालाही जावं लागणार होतं. त्याने आजी आजोबांना सांगितलं, आजी आजोबा मी असा जातो आणि असा येतो. तुम्ही माझी येण्याची वाट पहा. मी डॉक्टर झाल्यावर तुम्हाला खूप माझा अभिमान वाटेल आणि मला आपल्या आजोबांचं नाव खूप मोठं करायचं आहे. म्हणून मला डॉक्टर व्हायचं आहे. त्यानंतर मयांक रशियामध्ये डॉक्टर होण्यासाठी गेला. काही दिवसातच त्याने त्याचे MBBSचं शिक्षण पूर्ण केले. आता तो आपल्या भारत देशामध्ये येण्याच्या तयारीत होता. भारतातील एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये त्याची डॉक्टर म्हणून नेमणूक झाली होती. मयांक 5 वर्षांनंतर भारतात जाणार असल्यामुळे तो भारतात जाण्यास खूपच उत्सुक होता. तो पटकन त्याची पॅकिंग करून सर्व कपडे वगैरे पॅकिंग करून भारतात जाण्यासाठी निघून जातो. फ्लाईटमध्ये बसताना तो आपल्या कुटुंबाचा विचार करतो. त्याला आपल्या आजी आजोबांची खूप आठवण येते. त्याला आईवडिलांची खूप आठवण येत असते. मयांक त्याच्या आजी आजोबांचा खूप लाडका होता. कारण त्याचा आजी आजोबांवर खूपच प्रेम करायची. त्याची आजी त्याच्यावर खूप प्रेम करायची. त्याचे सर्व हट्ट पूर्ण करायची. आजी त्याची प्रत्येक गोष्ट ऐकायची. मयांक आणि आजीबाबांचं एक वेगळंच नातं होतं. थोडंसं खोडकर आणि प्रेमाचं. मयांकला आजही तो दिवस आठवतो जेव्हा त्याला वाचवण्यासाठी आजीने आईची बोलणीही खाल्ली होती. थोडक्यात सांगायचं झालं तर त्याचे आजोबा रामभाऊ आणि आजी रखमाबाई त्यांचं नातवावर स्वतःच्या जीवापेक्षा जास्त प्रेम होतं. मयांक परदेशात जात असताना आजीला आठवडोभर अन्न गोड लागलं नाही की तिच्या डोळ्यातले अश्रू थांबले नाहीत. कारण घरात मयांक एक होता. त्यामुळे आजीला घरात त्याचा खूप आधार आणि आनंद वाटायचा. आजी मयांकला म्हणायची, बाळा तू परदेशात गेलास तर मला या घरात करमणार नाही. तुझ्याशिवाय मी कसं जगणार. तू लवकर तुझा अभ्यास पूर्ण करून परत ये. तुझ्या आजोबांची तब्येत बरी नसते. म्हणून तू जेव्हा डॉक्टर बनवून परत येशील तेव्हा सर्वात आधी तुझ्या आजोबांवर उपचार कर. मयांक देखील आजोबांना मिठी मारतो आणि म्हणतो की मी लवकरच डॉक्टर बनवून परत येईल आणि आजोबांना पूर्ण बरं करेल. काळजी करू नकोस आजी. असं म्हणून मयांक परदेशात जाण्यासाठी तयार होतो आणि परदेशात जातो. 5 वर्ष रशियामध्ये शिक्षण घेऊन आज तो भारतात परतत होता. तेही भारतामधील एका प्रसिद्ध हॉस्पिटलमध्ये डॉक्टर बनून. इकडे रामभाऊ तात्यांची आजही तब्येत बरी नव्हती. त्यामुळे ते पत्नी रखमाबाईंना सोबत घेऊन जवळच्या सरकारी रुग्णालयात जातात. 5 रुपयांचा केस पेपर काढून ते डॉक्टरांना दाखवतात. तेव्हा डॉक्टर त्यांना सांगतात की तुमचा BP खूप वाढला आहे. मी काही औषधं तुम्हाला लिहून देतो. ती तुम्ही घेऊन या. डॉक्टर बोलतात मी तुम्हाला फक्त सरकारी औषधं लिहून देतो. ती स्वस्त देखील आहेत. ती तुम्ही आरामात विकत घ्याल. कारण सरकारी दवाखान्यामध्ये असलेले डॉक्टर रामभाऊ तात्यांना चांगलेच ओळखत होते आणि त्यांची परिस्थितीशीही चांगलेच परिचित होते. रामभाऊ तात्या डॉक्टरांचे आभार मानतात. परंतु चिठ्ठी घेतात आणि बाहेरून औषधे विकत घेतात. एका हातात औषधं आणि काठी धरून आणि दुसऱ्या हातात बायकोचा हात धरून ते रस्त्याच्या कडेला येऊन उभे राहतात. ते रिक्षाची वाट पाहत असतात. तेव्हा रखमाबाई वर आकाशाकडे पाहतात. तर रामभाऊ तात्यांना म्हणतात, पाऊस पडेल असं वाटत आहे.
सर्वत्र ढगाळ वातावरण आहे. चला लवकर रिक्षा घेऊन घरी जाऊयात, नाहीतर आपण दोघेही भिजू आणि आपली तब्येत आणखी बिघडून जाईल. तेव्हा त्यांना त्या दुरून येताना एक रिक्षा दिसते. रखमाबाईंनी रिक्षाला हात दाखवत आवाज दिला. दोघेही रिक्षामध्ये बसून घराकडे निघतात. रिक्षामध्ये बसतात. जोरदार पाऊस सुरू होतो. पाऊस पाहताच रामभाऊ तात्या रखमाबाईंना म्हणतात, तुला आठवते का हो? तुला आठवते का रखमाबाई, तुला पाऊस किती आवडायचा? प्रत्येक पावसात जेव्हा जेव्हा पावसाळ्यात पाऊस येईल, किमान तू एक दोनदा तरी पावसात भिजायचीस. पण आता आपलं वय झालं आहे, त्यामुळे तुला आता पावसाची भीती वाटते की आपण कुठे आजारी नको पडायला. पाऊस खूपच जोरदार पडत होता. बोलता बोलता त्यांचं घरही समोर येतं. पाऊस तर पडतच होता. त्यांच्या घराकडे जाणारा रस्ता खूपच छोटा होता, त्यामुळे तिथे रिक्षा जाऊ शकत नाही. त्यांना पायीच जावं लागणार होतं. त्यामुळे दोघेही त्यांच्या घराबाहेरच्या रस्त्यावरच उतरतात. मुसळधार पाऊस पडत होता, परंतु त्यांना घरीही पोहोचायचंच होतं. छत्री त्यांनी आणलेली नव्हती. रामभाऊ तात्यांनी घेतलेली औषधं भिजू नये म्हणून रखमाबाईंनी ती औषधं पदरामध्ये गुंडाळलेली आणि आपला पतीचा हात हातात धरून घराकडे चालू लागतात, जेणेकरून ते पाय घसरून पडू नये. त्यामुळे त्या पतीचा हात धरून हळूहळू चालत होत्या. घराबाहेरच्या पडवीत बसलेली त्यांची सून दुरूनच सासू सासऱ्यांना एकमेकांच्या हातात हात धरून पावसात सोबत येताना पाहते आणि पती केदारला हाक मारते की बघा, या म्हातारपणातही तुमचे आईबाबा कसे एकमेकांवर असलेले प्रेम व्यक्त करत जगाला दाखवत आहेत. ते दोघे पावसात भिजत एकमेकांचा हात धरून चालत आहे. अहो, त्यांना अजिबात लाज वाटत नाही का? म्हातारपणातही असे करताना शेजारचे 4 लोक पाहतील तेव्हा काय बोलतील? केदारही रागाने हे सगळे पाहतो आणि म्हणतो की आज आईबाबांना पाहतोच मी आणि नीट समजावूनही सांगतो की या परिसरात आमची खूपच मोठी इज्जत आहे. आमची पूर्ण इज्जत मातीमोल करायची ठरवली आहे का तुम्ही? हे दोघे म्हातारपणातही हातात हात घालून चालत आहे. त्यांना लाजही वाटत नाही का? पण त्यांची सून आणि मुलगा या दोघांना एवढी छोटीशी गोष्ट समजत नव्हती की त्यांच्या आईवडिलांच्या प्रेमापोटी नाही, तर एकमेकांना आधार देण्यासाठी त्यांनी एकमेकांचा हात धरला होता की पावसात कोणी घसरून पडू नये म्हणून. रामभाऊ तात्या आणि रखमाताई जेव्हा घरात येतात तेव्हा मुलगा जोरात ओरडतो आणि म्हणतो, घरात सून आहे, नातवंड मोठी झाली आहेत, तरी तुम्ही प्रेमाचे असे चाळे करत पूर्ण परिसरात आम्हीबानाने फिरत आहात. रखमाबाई आपल्या मुलाला सांगते की मी तुझ्या वडिलांचा हात यासाठी पकडला होता की ते पावसात पाय घसरून पडायला नको म्हणून. तुला तर माहीत आहे ना, मागच्या वेळेस ते जेव्हा पडले होते तेव्हा 6 महिने बरे झाले नव्हते. सगळं काही त्यांचं जागेवर मलाच करावं लागलं होतं आणि आता तर खूप वय झालं आहे त्यांचं. पडले तर त्याचे काय करायचे ऐवजी अजून काय होईल सांगता येणार नाही. आणि बाळा, मी तुला सांगितलं होते ना तुझ्या बाबांना तू तुझ्या गाडीमध्ये डॉक्टरांकडे घेऊन जा, परंतु तुला काम आहेस म्हणून नकार दिलास. त्यामुळे त्यांना घेऊन मलाच जावं लागलं आणि अचानक मुसळधार पाऊसही सुरू झाला. त्यात माझा काय दोष आहे? असे म्हणून रखमाबाई थकलेल्या पावलांनी खोलीमध्ये निघून जातात. रामभाऊ दादा त्यांच्या तरुण वयामध्ये गोदरेज कंपनीमध्ये काम करायचे, परंतु आता वय झाल्यामुळे ते रिटायर झाले होते. त्यांची तब्येत त्यांना साथ देत नव्हती, म्हणून त्यांनी कामही सोडले होते. या वयात त्यांना चालता फिरताही जास्त येत नव्हतं आणि त्यांची तब्येतही बरी नसायची. रामभाऊ तात्यांचं त्यांच्या कामामध्ये समाजामध्ये चांगलं वर्चस्व होतं आणि चांगली वागणूक असल्यामुळे त्यांचं चांगलं नाव देखील त्यांनी कमवलं होतं. त्यांनी केदारलाही त्यांच्या कंपनीमध्ये कामाला लावून दिलं होतं. केदारही चांगली कमाई करू लागला होता. रामभाऊ तात्यांनी त्यांच्याकडे असलेली सर्व बचत मुलाच्या नावे केली होती आणि उरलेले पैसे घर बांधण्यासाठी वापरले होते. वृद्धापकाळासाठी त्यांनी एकही पैसा बाजूला ठेवला नव्हता. आता वृद्धापकाळात त्यांची तब्येत बिघडलेली असताना त्यांना औषधासारख्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी, गरजांसाठी मुलगा आणि सून त्यांच्यासमोर त्यांना हात पसरावे लागायचे, पैसे मागावे लागायचे त्यांच्याकडे. सुनीने स्वतःसाठी 5 ते 10 हजाराची शॉपिंग करण्यात त्यांना काही अडचण वाटत नव्हती, परंतु आईवडिलांवर 500 रुपये खर्च झाले तर सून मोठा तांडव करायची आणि ती सासू सासऱ्यांना बोलायची की घरात बसून फक्त खर्च वाढवत आहात, तुमच्यामुळे आमचा किती खर्च होतो, काही वाचत नाही आणि काही कमवतही नाहीत तुम्ही, फक्त आमच्यावर ओझं झाला आहात तुम्ही. एके दिवशी निकिता केदारला सांगते की मी तुमच्या आईवडिलांना खूप कंटाळले आहे. त्यांची दुखणी, त्यांचा आजारपण काढून, त्यांचं पुढे करून आता मी त्यांच्यासोबत राहू शकत नाही. म्हातारे सततच आजारीच असतात आणि सासूबाईंनाही काही काम करता येत नाही. त्या दिवसभर पतीची काळजी घेत असतात.
आता मात्र मी त्या म्हाताऱ्यांना खाऊ पिऊ घालणार नाही. तुम्ही असे करा, एकतर त्यांना कुठल्या तरी वृद्धाश्रमात नेऊन सोडा, नाहीतर घराबाहेर काढून द्या, नाहीतर गावी पाठवून द्या. आता मी त्यांना माझ्या घरात नाही ठेवू शकत. त्यांचा मला आता काही उपयोग होत नाही. ते दोघे घरात बसून फक्त खर्च वाढवत आहेत. मुलालाही वाटतं की आपल्या आईवडिलांवर पैसे खर्च करणे म्हणजे निव्वळ व्यर्थ आहे. आपण त्यांना आपल्यासोबत ठेवणार नाही. तू काळजी करू नकोस, तो त्याच्या बायकोला म्हणाला. मग मी या दोघांना 10 दिवसाच्या आत घराबाहेर काढण्याची व्यवस्था करतो. केदार त्याच्या आईवडिलांना सांगतो की मी मुंबईतल्या एका मोठ्या डॉक्टरांशी बोललो आहे आणि तुम्हाला चांगल्या डॉक्टरांना दाखवतो. तुमची तब्येत खूप खराब होत चालली आहे. एकदा तुम्हाला चांगल्या डॉक्टरांना दाखवलं तर तुम्ही पूर्णपणे बरे व्हाल. सुनई मुलांसोबत सहमत होऊन म्हणते, तुम्ही अगदी बरोबर बोलत आहात. बाबांना मुंबईतल्या एक मोठ्या डॉक्टरांना दाखवा, म्हणजे त्यांची तब्येत पूर्ण बरी होईल. आपल्या मुलाचे आणि सुनेचे असे गोड बोलणे ऐकून त्यांना आश्चर्य वाटले. त्यांना समजत नव्हते की त्यांचा मुलगा आणि सून त्यांना मुंबईसारख्या मोठ्या शहरातील डॉक्टरांना दाखवण्यासाठी कसे तयार झाले ते. तो तर मला इथल्या जवळच्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा घेऊन जात नाही. मग तो मला मुंबईला कसा घेऊन चालला आहे. तेव्हा रखमाबाई म्हणाल्या, बाळा, तू तुझ्या आईवडिलांना एवढा लांब घेऊन जाणार आहेस, त्यापेक्षा जवळच्या चांगल्या डॉक्टरांना दाखवलं तरी बरं होईल ते. त्यावर केदार म्हणतो, अगं आई, काय बोलतेस तू. मी माझ्या एका मित्राशी बोललो आहे. तो मुंबईतील एक मोठ्या हॉस्पिटलमध्ये काम करत आहे. त्याची मदत घेऊन मी बाबांना आपण मोठ्या डॉक्टरांना दाखवू शकू. मी त्याच्याशी सर्व गोष्टींबाबत बोललो आहे. फक्त उद्या निघायची तयारी कर. परवा आपण त्याला भेटणार आहोत. तुमच्या कपड्यांचे 2-3 जोड जास्तचे ठेवा जवळ, कारण तिथे 3-4 दिवस राहावं लागेल. केदारचे हे बोलणे ऐकून रखमाबाईंना वाटले की कदाचित आपला मुलगा सुधारला आहे. त्याला वडिलांची काळजी वाटू लागली आहे. त्यामुळेच तो आपल्या वडिलांना मोठ्या शहरात डॉक्टरांकडे घेऊन जात आहे. रखमाबाईंनी सुद्धा आनंदाने आपल्या पतीची बॅग भरायला सुरुवात केली. दुसऱ्याच दिवशी रामभाऊ तात्या आणि रखमाबाई आपल्या मुलासह आणि सुनेसह मुंबईला निघून जातात. केदार त्याच्या आईवडिलांना मुंबईमधील मोठ्या मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये घेऊन येतो. त्या हॉस्पिटलला पाहून रखमाबाईंचे डोळे तर पाणवतात. अरे, एवढं मोठे हॉस्पिटल, एवढी मोठी इमारत मी कधी पाहिली नाही. किती मोठे मोठे डॉक्टर आहे आणि नर्सेस फिरत आहेत इथे. केदार त्याच्या आईवडिलांना हॉस्पिटलच्या बाहेर गार्डनमध्ये एका झाडाखाली बसवतो आणि त्यांना सांगतो की तुम्ही इथे बसा, मी माझ्या मित्राला भेटून येतो आणि डॉक्टरांबद्दल माहिती काढून येतो. आणि एवढं मोठं हॉस्पिटल आहे तर नंबर आहे, आधीच लावायला लागतो नंबर. मी लावून आलो तोवर. आई बाबा तुम्ही इथेच बसा, असे बोलून केदार आणि त्याची बायको निकिता तिथून निघून जातात. रामभाऊ तात्या आणि रखमाबाई त्यांचा मुलगा आणि सून येण्याची वाट पाहू लागतात की कधी त्यांचा मुलगा येईल आणि त्यांना डॉक्टरांना भेटायला घेऊन जाईल. पण अशीच वाट बघता बघता जवळजवळ 5 तास उलटून जातात. पण ना सून परत येत ना मुलगा परत आले नाही दोघेही. आता रामभाऊ तात्यांना सुद्धा काळजी वाटू लागली. रामभाऊ तात्या आपल्या बायकोला म्हणजेच रखमाबाईंना बोलतात, अगं, मुलांना एवढा यायला उशीर का झाला असेल. तिकडे काही प्रॉब्लेम तर आला नसेल ना. एवढं मोठं हॉस्पिटल आहे म्हटल्यावर ते आपल्याला शोधायला रस्ता चुकले असतील का. नक्की काय झालं असेल, तिकडं काय झालं असेल. मला देखील आता खूप काळजी वाटत आहे. दोघे आईबाप डोळ्यामध्ये तेल घालून येणाऱ्या मुलाच्या आणि सुनेची वाट पाहत होते. आता त्यांना काळजी वाटू लागली की आपला मुलगा आणि त्यांना अजून न्यायला का आला नाही म्हणून. आता दुपारपासून संध्याकाळ होत आली, परंतु मुलगा आणि सून येण्याचे काहीच चिन्ह दिसत नव्हते. त्या बिचारा आईवडिलांना ही गोष्ट समजत नव्हती की त्यांचा मुलगा आणि सून त्यांना मुंबईसारख्या मोठ्या शहरात डॉक्टरांना दाखवण्यासाठी घेऊन आलेला नाहीत, तर आपल्या वृद्ध आईवडिलांना मुंबईमध्ये सोडून देण्यासाठी आला आहे. सोडून देण्यासाठी घेऊन आला होता तो, आपल्या आईवडिलांपासून स्वतःची सुटका करण्यासाठी. त्यांना मुंबई सोडून ते दोघे निघून गेले होते. रखमाबाई आणि रामभाऊ तात्या हॉस्पिटलच्या बाहेर घाबरून आपल्या मुलाचा शोध घेत राहतात. तिथे दिसतील त्या भेटतील त्या लोकांना त्या विचारत होत्या की त्यांनी माझ्या मुलाला आणि सुनेला पाहिले आहे का. परंतु एवढ्या मोठ्या शहरात कोण कोणास ओळखतो. रामभाऊ तात्यांना आता मात्र मुलावर आणि सुनेवर संशय येऊ लागला की त्यांचा मुलगा आणि सून त्यांना डॉक्टरांकडे नव्हे तर एवढ्या मोठ्या शहरात रस्त्यावर एकटे सोडून द्यायला आले होते. त्यांना कुठली आपल्या आईबाबाची काळजी नव्हती की ते प्रेमाने त्यांना दवाखान्यामध्ये त्यांना घेऊन जाता आले असते. रामभाऊ तात्यांनी रखमाबाईंना सांगितलं, अहो रखमाबाई, पोरांनी आपल्याला हॉस्पिटलमध्ये आणलंच नव्हतं.
कधीच आणलं नव्हतं त्यांनी आपल्याला. त्यांना तर आपण जड झालो म्हणून त्यांनी हॉस्पिटलच्या नावाखाली आपल्याला एवढ्या मोठ्या मुंबईसारख्या शहरामध्ये आणलं आणि इथे रस्त्यावर सोडून निघून गेलेत. त्यांना आपली एवढी काळजी असती तर त्यांनी इथून पुढे पाठीमागे काय करायचं ते केलं असतं. हा आपुलकीचा पुळका त्यांनी आत्ताच का दाखवला? त्यांच्या मनामध्ये अचानक कुठून एवढं प्रेम आपल्यासाठी भरून आलं असावं? आपल्याला असं असाही सोडून निघून गेले ते. एकदाही आपल्या म्हाताऱ्या आईवडिलांचा विचार केला नाही. जेव्हा हे सगळं रखमाबाईंना कळतं की त्यांचा मुलगा आणि सून त्यांना सोडून निघून गेले आहेत, तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकते. रखमाबाई आपल्या पतीच्या खांद्यावर म्हणजेच रामभाऊ तात्यांच्या खांद्यावर डोके ठेवून रडू लागतात आणि विचार करू लागतात की काय नशीब आहे आपलं, कोणत्या जन्माचं पाप म्हणावं म्हणून असा मुलगा पोटी जन्माला आला. स्वतःच्या जन्मदात्यांना आईबापांना रस्त्यावर सोडून निघून जावं. आपण आयुष्यभर काबाड कष्ट करून आपल्या मुलासाठी खूप काही केलं आणि त्याच मुलाने आज आपल्याला रस्त्यावर असं सोडून दिलंय. रखमाबाईंनी मात्र रडवत घालवली रात्र आणि सकाळ होताच त्या जवळच्या हॉटेलमधून एक कप चहा स्वतःसाठी आणि रामभाऊ तात्यांसाठी घेऊन येतात. काही दिवसांचा जेवणाचा खर्च भागवण्या इतपतही पैसेही त्यांच्याकडे नव्हते. 2-4 दिवस ते दोघेही हॉस्पिटल बाहेरच्या एका झाडाखाली झोपतात आणि जवळ जे काही थोडेफार पैसे आहेत त्यावरच खाऊन पिऊन दिवस काढतात. 2 दिवसात त्यांचे सर्व पैसे संपतात. आता मुंबईसारख्या शहरात आपल्या आजारी पतीबरोबर कसे राहायचे हे रखमाबाईंना समजत नव्हते. ज्या हॉटेलमधून रखमाबाई चहा आणि नाश्ता घेऊन येत होत्या त्या हॉटेलच्या मालकाकडे रखमाबाई जातात आणि त्या मालकाला विचारतात, बेटा काही काम असेल तर मला दे, माझ्याकडे जेवणासाठीही पैसे नाहीत. मी काही काम केलं तर जेवणासाठी पैसे तरी मिळतील. हॉटेलचा मालक रखमाबाईंकडे पाहतो आणि मनामध्ये विचार करतो, या वयामध्ये ह्या बाई काय काम करणार आहेत नक्की, परंतु या माझ्याकडे आले आहेत का मागण्यासाठी, म्हणजे तितकीच त्यांना कामाची गरज असणार आहे. त्यामुळे हॉटेलच्या मालकाने रखमाबाईंना सांगितलं, आई तुझी इच्छा असेल तर तू माझ्या हॉटेलमध्ये भांडी धुवायचं काम करू शकतेस का? त्या बदल्यात मी तुम्हाला थोडेफार पैसे देईल आणि सकाळ संध्याकाळी चहा पाणीही देईल. हॉटेलच्या मालकाचे बोलणं ऐकून रखमाबाईंना खूप आनंद झाला. आता रखमाबाई त्या दिवसापासून दररोज हॉटेलमध्ये भांडे घासून पैसे कमवत होते आणि येणाऱ्या पैशांमधून रामभाऊ तात्यांचा हॉस्पिटलचा खर्च आणि त्यांच्या खाण्यापिण्याचा खर्च त्या भागवत होत्या. आता रखमाबाई ताई खूप हतबल झाल्या त्यांच्यासमोर. दुसरा काहीच पर्याय नव्हता त्यांच्यासमोर. कसं तरी त्या या उतारवयामध्ये आपल्या नवऱ्याचा आधार बनल्या होत्या. दिवसामागून दिवस जात होते. रखमाबाई दिवसभर त्या हॉटेलच्या भांडी घासायच्या आणि त्यांचा उदरनिर्वाह करायच्या. मयांकही मुंबईत आला होता. अशातच मयांक हा मुंबईमध्ये आला होता. मुंबईतील एका प्रसिद्ध रुग्णालयात आज त्याचा पहिला दिवस होता. तो रूममधून तयार होऊन हॉस्पिटलला निघतो. त्या हॉस्पिटलमध्ये मयांकच्या कामाचे इम्प्रेशन बघून, मयांक कामामधील नॉलेज बघून आणि या सगळ्यामधून पेशंटला बरं करण्याचा त्याचा एक्सपिरियन्स बघून त्या मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये स्वरूपला मयांकला परमनंट केलं होतं. मयांकसाठी ही गोष्ट खूप आनंदाची होती की मुंबईसारख्या एवढ्या मोठ्या शहरामध्ये आणि त्यातल्या त्यात एवढ्या मोठ्या मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये तो परमनंट झाला आहे. कमीत कमी त्याला आता 4 लाखाचा महिना पगाराची नोकरी त्याला तिथे लागली होती. हा आनंदाचा क्षण आईबाबांना आणि आजीबाबांना सांगण्यासाठी मयांकने फोन केला. केदारच्या फोनवरती फोन आल्यानंतर केदारने आपल्या मुलाचा फोन उचलला. दोघांचं बोलणं झालं. आनंदाची बातमी मयांकने आपल्या आईबाबांना सांगितली. त्यानंतर मयांकने बाबांना विचारलं, आजी आजोबा कुठे आहेत? मला त्यांनासुद्धा ही आनंदाची बातमी सांगायची आहे. त्यावेळी केदारने उडवाउडवीची उत्तरं देत मयांकला सांगितलं की बाळा, आजी आजोबा आत्ताच मंदिरात गेलेले आहेत आणि ते संध्याकाळी येणार आहेत. मयांकला देखील खरं वाटतं. मयांकने सांगितलं, ठीक आहे बाबा, आता मी फोन ठेवतो आणि आजी आजोबा आल्यावरती संध्याकाळी मला तुम्ही फोन करा. फोन त्याने कट केला. त्यानंतर संध्याकाळी केदारने काही मयांकला कॉल बॅक केला नाही. मयांकच्या झोपण्याच्या वेळी हे लक्षात आलं की बाबांनी आपल्याला कॉल केला नाही. आजीबाबांसोबत आपलं बोलायचं राहून गेलं. आज पुन्हा एकदा मयांकने या आनंदाची बातमी सांगण्यासाठी आणि बाबांसाठी बोलण्यासाठी केदारला फोन लावला. केदारने फोन उचलल्यानंतर मयांकने नेहमीप्रमाणे प्रश्न विचारला, आजी बाबा कुठे आहेत? मला त्यांच्याशी बोलायचं आहे. त्यावेळेस केदारने मयांकला सांगितलं, अरे बाळा, आज सकाळी 8 वाजताच आजी
आणि आजी आणि बाबा राधा मावशीकडे त्यांच्या गावी गेले आहेत आणि कमीत कमी ते महिनाभर तिकडेच राहणार आहेत. वाईट वाटलं की आजीबाबांना आईबाबांनी माझा निरोप दिलाच नसणार, त्याशिवाय ते माझ्यासोबत न बोलता असे कुठेही जाणार नाहीत. परंतु बाबा असे का उत्तर देत आहेत माहीत नाही. ठीक आहे बाबा, असं म्हणून मयांकने फोनही ठेवला. त्यानंतर मयांकच्या कामाचं रुटीन चालू झालं होतं. सकाळी उठून आवरायचा आणि त्यानंतर दिवसभर हॉस्पिटलमध्ये जायचा. एक दिवशी रखमाबाई हॉटेलमध्ये भांडी घासायला आल्या होत्या आणि दुपारच्या जेवायच्या वेळेस ते जेवणासाठी बसलेले असताना डब्बा खोलल्यानंतर त्यांनी बनवलेला भाजीचा हा वास हॉटेलच्या मालकाला गेला. हॉटेलच्या मालकांनी विचारलं, हा स्मेल कसला येत आहे? त्यावेळी त्यांनी चेक केल्यानंतर त्यांना समजलं, हा तर रखमा मावशीच्या डब्याचा स्मेल आहे. हॉटेलच्या मालकांनी रखमा मावशीने विचारलं, रखमा मावशी ही भाजी कसली आहे गं? खूप छान स्मेल येत आहे. रखमा मावशींनी आपल्या गावरान पद्धतीने हॉटेलच्या मालकांना सांगितलं, थोडं खाऊन तर बघा, आमचं गावरान पिठलं आवडलं तर नक्की उद्या मी तुमच्यासाठी घेऊन येईन. हॉटेलच्या मालकांनी रखमाताईंच्या हातचं पिठलं खाल्लं आणि रखमा मावशीला सांगितलं, मावशी उद्यापासून आपल्या हॉटेलमध्ये ही पिठलं भाकरीचं मेनू तू करत जाशील का गं? रखमाबाईंनी उत्तर द्यावं, अहो साहेब, कशाला गरिबाची थट्टा करताय? हा कसला आलाय मेनू? हे तर गरिबाचं जेवण आहे. त्यावेळी हॉटेलच्या मालकांनी सांगितलं, नाही मावशी, ही तुझी रेसिपी आहे, तुझ्या हातची चव आहे, ती खूपच छान आहे आणि नक्कीच आपल्या हॉटेलमध्ये याला खूप मागणी असेल. तू फक्त तयार हो, बाकीचं मी बघतो. आणि हां, उद्यापासून तू भांडी घासायचं काम नाही करायचेस, तर तू फक्त जेवण बनवायचेस काम करायचे. तुझ्या हाताच्या चुलीवरची गरम गरम भाकरी, तव्यावरचं पिठलं. रखमाबाई आता त्या हॉटेलमध्ये भांडी घासायचं काम नाही तर मग कुकचं काम करू लागल्या आणि त्यांच्या हाताला चव असल्यामुळे त्या हॉटेलमध्ये येणाऱ्या प्रत्येक कस्टमरची डिमांड फक्त पिठलं भाकरीलाच होती. हे पाहून रखमाबाईंना सुद्धा खूप आनंद झाला. हे हॉटेल मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलच्या बाजूलाच होतं, त्यामुळे भरपूर कस्टमर हॉटेलला असायचे. एके दिवशी हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर मयांकने हॉस्पिटलच्या बाजूला असलेल्या हॉटेलमध्ये जेवणासाठी गेला होता. जेवणाचा त्याने विचार केला तिथे जाण्याचा आणि हॉटेलमध्ये गेल्यानंतर त्याला पिठलं भाकरीचा खमंग स्मेल आल्यानंतर मयांकने देखील पिठलं भाकरी यासाठी ऑर्डर दिली, कारण त्याला त्याच्या आजीच्या हातच्या पिठलं भाकरी खूप आवडायचं आणि म्हणूनच त्याने ती ऑर्डर दिली होती. ऑर्डर आल्यानंतर त्याने जेव्हा पहिला घास खाल्ला तेव्हा तो 2 मिनिटं शांत होऊन खूप विचार करू लागला. या पिठल्याची चव तर खूप वेळा मी खाल्लेली आहे आणि चव देखील ओळखीची वाटत आहे, परंतु हे पिठलं नक्की कोणी केलं असावं? बनवलेलं पिठलं सेम माझ्या आजीच्या हातचा जेवणासारखं आहे. जेवण झाल्यानंतर मयांकने हॉटेलच्या मालकांची भेट घेतली आणि त्यांना विचारलं, तुमच्या हॉटेलमध्ये ही डिश कोण बनवत आहे पिठलं भाकरीची? मला एकदा त्यांना भेटायचं आहे. त्यावेळी मालकांनी विचारलं, का हो, तुम्हाला का भेटायचं आहे त्यांना? अहो, जेवण ज्यांनी बनवलं आहे त्या तर एकदम सर्वसाधारण घरातील गरीब कुटुंबातील आजी आहेत. त्यांना त्यांच्या मुलांनी आणि सुनेने मुंबईमध्ये येऊन सोडून दिलं आहे, परंतु आमच्याकडे इथे भांडी घासायला म्हणून आल्या होत्या आणि एक दिवस मी त्यांच्या हातची चव असल्यामुळे मला ती आवडली, त्यांच्या पिठला भाकऱ्याची चव, आणि त्यानंतर त्या इथे कुक म्हणून काम करू लागल्या. त्यांना कसं भेटणार आहात तुम्ही? त्यावेळी मयांकने सांगितलं, मी खाल्लेले पिठलं आणि आजीचे पिठले या दोघांची चव देखील सारखीच आहे आणि मी त्या काळात लहान होतो. लहानपणी ते पिठलं मी माझ्या आजी बनवायची त्या काळामध्ये आणि आजीच्या हातची चव अजूनही मी विसरलेलो नाही. त्यामुळे कृपया मला त्या आजीने एकदा भेटू द्या. त्यावेळी हॉटेलच्या मालकांनी रखमाबाईंना आवाज दिला आणि बोलावून घेतलं. ज्यावेळी रखमाबाई मयांकच्या समोर आल्या त्यावेळी मयांकला मात्र त्यांनी ओळखलं नाही. मात्र मयांक आपल्या आजीला पाहता क्षणी त्याच्या पायाखालची जमीन सरकली आणि आजीला तो विचारू लागला, तू इथं कशी काय आली आहेस आजी, आणि तू या हॉटेलमध्ये काम का करत आहेस? त्यावेळी रखमा मावशीने उत्तर दिलं, बाळा, मी तुला नाही ओळखलं, कोण आहेस तू? त्यावेळी मयांकने सांगितलं, आजी, मी तुझा नातू, जो रशियाला डॉक्टर होण्यासाठी गेला होता आणि आता मी भारतामध्ये डॉक्टर होऊन आलो आहे. त्यावेळी रखमाबाईंनी आपल्या नातवाला समोर पाहिलं आणि धावत पळत जाऊन त्याला मिठी मारली. बाळा, किती मोठा झालास आणि किती दिवसानंतर आलास? मी आणि तुझ्या आजोबा तुझी किती दिवस वाट पाहत होतो. आईबाबांना तुझा फोन यायचा, परंतु ते फोन आमच्याकडे कधीच देत नव्हते.
तुझ्यासोबत बोलण्यासाठी आमचा जीव तळमळत होता रे. पण बरं झालं बाळा तू भारतामध्ये आलास. आणि आता त्याआधी मला तू वचन दे की तू पुन्हा आम्हाला कधी सोडून जाणार नाहीस. त्यावेळी मयांक म्हणाला, हो आजी, मी तुला सोडून, बाबांना सोडून कुठेही जाणार नाही. परंतु तुझ्यावर अशी वेळ का आली आणि आजोबा कुठे आहेत? रडत रडतच आजीने मला तिची सर्व हकीकत सांगितली. हे ऐकून मी थक्क झालो. आजी, चल आपण बाबांना भेटायला जाऊया. त्यावेळी रखमाबाईंनी सांगितलं, मयांक बाळा, तुझे आजोबा बघ तिकडे तुझ्या हॉस्पिटलच्या समोर झाडाखाली बसले आहेत. आणि तिकडे जाऊन मयांकने लांबूनच बाबांना पाहिलं तर बाबांनी काही मयांकला ओळखलं नाही. परंतु रखमाबाई रामभाऊ तात्यांना सांगितलं, बघितलंस का कोण आलंय? रामभाऊ तात्या म्हणतात, या अख्ख्या मोठ्या सिटीमध्ये आपण दोघे एकमेकांना होतो आणि दोघं सोडलं तर कोण आपल्या म्हाताऱ्या माणसांना भेटायला येणार आहे? कशाला माझ्या म्हातारपणामध्ये थट्टा उडवतीस? त्यावेळी रखमाबाईंनी सांगितलं, अहो आपला मयांक आला आहे. त्यावेळी रामभाऊ तात्या म्हणतात, अगं रखमा, आपला मयांक तर डॉक्टर व्हायला परदेशात गेला आहे, तो इकडे कसा येईल? त्यावेळी रखमाबाई म्हणतात, एकदा बघा तरी. रामभाऊ तात्यांनी पाहिलं तर मयांक खरोखरच आला होता. मयांकने रामभाऊ तात्यांना कडकडून अशी मिठी मारली आणि आजोबांना सांगितलं, आजोबा, मी आता आलेलो आहे आणि त्यामुळे तुम्ही दोघे कोणतीही काळजी करू नका. तुम्हाला कोणी नाही सांभाळलं तरी तुमचा शेवट मी नक्की करेन. तुमचा नातू तुमचा शेवट नक्की करेल. आजोबा, मी लहान असताना तुम्हा दोघांनी मला खूप चांगलं सांभाळले, माझ्यावरती संस्कार केलं, मला शिकवलं, मोठं केलं आणि आज मी तुमच्यामुळे डॉक्टर देखील झालेलो आहे. तुमच्या आशीर्वादामुळे मी तुमचे उपकार कधी विसरणार नाही. आणि आजी म्हणायची ना की मयांक परदेशातून डॉक्टर होऊन लवकर ये आणि पहिलं तुझ्या आजोबांना बरं कर. तर आजोबा, आता तुम्ही काही काळजी करू नका, मी तुम्हाला पूर्णपणे बरे करेल. आणि आता मी तुम्हाला इथून घेऊन जाणार आहे माझ्या रूमवरती, चला तुम्ही. मयांकचं, रखमाबाईंचं आणि रामभाऊ तात्यांचं हे बोलणं ऐकायला आता जवळजवळ गर्दी जमली होती आणि सगळी माणसं एकमेकांमध्ये बोलत होती. एवढे मोठ्या डॉक्टरचे आजी आजोबा असे रस्त्यावर फिरत आहे. परंतु त्यावेळेस मयांकने सांगितलं, माझ्या आजी आजोबांवरती ज्यांनी ही वेळ आली आहे ते माझे आईबाबा आहेत. मी आता माझ्या आजी आजोबांना माझ्यासोबत घरी घेऊन जाणार आहे. असं बोलून रामभाऊ तात्या आणि रखमाबाई मयांकसोबत त्याच्या रूमवरती निघून गेले. काही दिवसांमध्ये मयांकने पहिल्यांदा आजोबांची काळजी केली. आता रामभाऊ तात्या आणि रखमाबाई आपल्या नातवासोबत आनंदाने राहत होते. एके दिवशी गप्पा मारत बसले असताना मयांकने त्यावेळी त्याच्या बाबांना फोन केला आणि फोन स्पीकरवर टाकला. त्यावेळी मयांक पुन्हा बोलता बोलता बाबांना त्यांनी विचारलं, बाबा, आजी बाबा कुठे आहेत? त्यावेळेस केदारने ठरल्याप्रमाणे मयांकला उत्तर दिलं की बाळा, आजी आजोबा अजून राधा मावशीकडे घरी आलेच नाहीत. ते म्हणतात आम्ही तिकडेच आनंदी आहोत, त्यामुळे आमची काळजी करू नको. हे उत्तर ऐकून रामभाऊ तात्यांना आणि रखमाबाईंना खूप वाईट वाटतं की बाबा किती खोटं बोलत आहेत. त्यावेळी मयांक त्याच्या आईवडिलांचाही खूप राग येतो त्याला. आईबाबांची अशी खोटी वागणूक पाहून मयांक खूप आश्चर्यचकित होतो आणि त्याला खूप वाईटही वाटतं की त्याचे आईबाबा त्याच्या आजी आजोबांसोबत असं करू शकतात. मयांक त्याच्या आईवडिलांना बोलतो की आईबाबा, मी तुम्हाला परदेशात फिरायला घेऊन जाणार आहे, तुम्ही दोघे माझ्यासोबत फिरायला चला. मी तुम्हाला परदेशात फिरायला घेऊन जात आहे. मयांकला त्याच्या आईवडिलांची चूक लक्षात आणून द्यायची होती, म्हणूनच मी त्यांना फिरायला जाण्याच्या बहाण्याने विमानतळावर नेऊन सोडले आणि तिथून निघून सरळ आजी आजोबांकडे आलो. दिवसभर आईबाबांनी वाट बघत माझे विमानतळावर बसले, पण मी त्यांच्याकडे गेलोच नाही. दिवसभर आईबाबांनी माझी वाट पाहिल्यानंतर मग मी संध्याकाळी त्यांच्याकडे गेलो. मला पाहताच आईने मला मिठी मारली आणि रडू लागली. बाळा, आम्हा दोघांना सोडून तू कुठे गेला होतास? मला खूप चिंता वाटत होती तुझी, आणि तुझे वडील तर कधीपासून टेन्शनमध्ये इकडे तिकडे फिरत आहे. अरे निदान मला फोन करून तरी सांगायचंस ना तू कुठे चालला आहेस ते. आम्हाला इथे असे एकट्यानं सोडून तू निघून गेलास. अशा गोष्टी ऐकून मयांक आईला म्हणतो की का आई, जेव्हा तुम्ही आजीबाबांना सोडून एकटे निघून गेला होता तेव्हा त्यांना कसं वाटलं असेल याची साधी कल्पना तरी केलीस का तुम्ही? शिवाय त्यांना तुम्ही परत घेऊन जावं असं तुम्हाला वाटलं नाही? तुम्हाला तर हेही माहीत नाही की ते कुठे आहेत, कसे आहेत, ते आहेत की नाही आहेत. माझे बोलणे ऐकताच आईबाबांना घाम फुटला. ते दोघे घाबरून खाली बसले. त्यांच्या तोंडून एक शब्दही बाहेर येत नव्हता. फक्त डोळ्यातून अश्रू येत होते आणि त्यांना त्यांच्या चुकीचा पश्चाताप होत होता. मयांक त्याच्या वडिलांना म्हणाला की बाबा, तुम्ही मला सांगा की मी काही तासांसाठी तुम्हाला सोडून गेल्यावर तुम्हाला किती वाईट वाटले? काय काय विचार केला तुम्ही? आणि तुम्ही आपल्या आजी आजोबांना कायमचे सोडून आलात. किती वाईट वागलात तुम्ही त्यांच्यासोबत. विचार करा.
जर मीही तुमच्यासोबत असं वागलं असतं तर तुम्हाला सोडून कायमचं गेलो असतं तर तुम्हाला कसं वाटलं असतं? बाळा, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. आम्हाला क्षमा कर. असं बोलून आई बाबा दोघेही रडायला लागले. त्यांना त्यांच्या चुकीचा खूप पश्चाताप होत होता. मग मयांक आपल्या आजी आजोबांना आईवडिलांसमोर घेऊन येतो. आईवडिलांना समोर पाहून केदार आणि निकिताला खूप कृत्यास्पद वाटतं की आपण त्यांना कसं मुंबईसारख्या शहरात सोडून दिलं होतं. एकाकी सोडून गेलो आणि निघून गेलो. परत त्यांना न्यायलाही आलो नाही. किती या म्हाताऱ्या निष्पाप जीवाची आपण फसवणूक केली होती. खूप वाईट वाटत होतं. निकिता आणि केदार दोघे रखमाबाईच्या आणि रामभाऊबाई तात्यांच्या पाया पडतात. आई बाबा, आम्ही खूप वाईट वागलो तुमच्यासोबत. आम्ही खूप वाईट आहोत. आमच्याकडून फार मोठी चूक झाली आहे. आम्हाला माफ करा. आमच्या स्वतःच्या मुलाने आम्हाला आयुष्यातील खूप मोठा धडा शिकवला आहे. चांगलाच धडा आम्हाला मिळाला आहे याच्यातून. तुम्ही दोघेही घरी चला. आम्ही आत्तापासून तुमची खूप काळजी घेऊ. आम्ही तुम्हाला कोणताही त्रास देणार नाही. आई बाबा, आम्हाला माफ करा आणि आजपासून आपण सर्वजण एकत्र राहू. निकिता आणि केदार हे आईबाबांना बोलत होते. परंतु त्यावेळी मयांक म्हणाला, नाही, यापुढे आजी आजोबा तुमच्यासोबत राहणार नाहीत आणि तुमच्यासोबत कुठेही येणार नाहीत. आजी आजोबांचा शेवट मीच करणार आहे. परंतु तुमच्या चुकीची शिक्षाही तुम्हाला भेटलीच पाहिजे. मी आणि आजी आजोबा इथे शहरामध्ये राहणार आहोत आणि तुम्ही दोघी गावी जाणार आहात. जेव्हा कधी तुम्हाला माझी गरज भासेल त्यावेळी कॉल करा. मी नक्की तुमच्या सेवेसाठी हजर राहील. परंतु तुमच्या म्हातारपणाच्या वेळी तुमचा मुलगा तुमच्यापासून लांबच राहील. याचं दुःख तुम्हाला तुमचं आयुष्यभर मिळेल. आणि आपल्या आई म्हातारपणात आपला मुलगा आपल्या जवळ नसतं किंवा गरजेच्या वेळी आपला मुलगा जवळ नसेल तर किती दुःख होतं याची जाणीव तुम्हाला नक्कीच होईल. हीच तुमची शिक्षा आहे. आणि आजी आजोबांना तुमची कसलीही गरज नाही, कारण त्यांची सेवा करण्यासाठी माणसं ठेवलेली आहेत आणि ते त्यांची काळजी घेतात. असं बोलणं ऐकून मयांक आजी आजोबांचा हात धरून एका मोठ्या आलिशान गाडीमध्ये बसून निघून जातात. निकिता आणि केदार हे मात्र पाहत बसतात आणि त्यांना त्यांच्या वाईट कृत्याची कर्माची शिक्षा मिळालेली असते. तर मग मित्रांनो, तुम्ही तुमच्या आईवडिलांसोबत वाईट वागले, कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या रूपाने तसं तुमच्यासोबतही घडणार आहे. कारण कर्माचं फळ हे इथंच मिळतं. म्हणून आपल्या आईवडिलांना जपा. त्यांना वृद्धाश्रमात नाही, रस्त्यावर नाही, तर घरातच आनंदात ठेवा. तर मग मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? मयांकने जशाच तसं वागून आपल्या आईवडिलांना शिकवलेला धडा आणि आजीचं पिठलं भाकऱ्याची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि कथा चांगली वाटली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.